That's really kind of you. Yeah, I'll see you. Bye. पारू पारू हे सगळं काय करतेस तू? आदित्य सर तुमची बॅग भरतीये. अगं तुम्हाला प्रत्येक दिवशी लागणारे समधी कपडे मी याच्यामध्ये व्यवस्थित भरून पारू ठेवते. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची समधी तयारी मी करून देईन. अगं पण पारू मी काय म्हणतोय ते ऐक. इकडे बघ, मी तुझ्याशी बोलतोय. का करतेस तू हे सगळं? कोणी करायला सांगितलं तुला? आदित्य सर मी तुमची बॅग भरली म्हणून काय बिघडलं? मी मी नीट ठेवते ना समजा. हे बघा तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला काय बी अडचण होणार अगं नाही. तू ठेवशीलच नीट. आय एम शुअर. पारू तुला लक्षात येते का? तू ब्रँड अँबॅसेडर आहेस पारू. तू एक इंटरनॅशनल मॉडेल आहेस. किर्लोस्कर हाऊसचं किचन तू सांभाळतेस कारण ते तुला आवडतं. सगळ्यांचं सगळं बघते, सगळ्यांची काळजी घेते. ते सगळं ठीक आहे, पण हे बॅग भरणं हे माझं पर्सनल काम आहे. तू काय माझी पर्सनल असिस्टंट आहेस का? आणि तू असतीस ना तरी मी ते तुला करायला लावलं नसतं. तूच काय कोणालाच नसतं लावलं. हे बॅग भरणं माझं पर्सनल काम आहे यार. सॉरी. I'm sorry. पारू हे बघ, तू जर का माझी अशी काळजी घेतलीस, ची प्रत्येक गोष्ट माझं प्रत्येक काम इतकं आरामात होत राहिलं तर मला सवय लागेल तुझी. आणि मग तू नसल्यावर मी काय करू? कसं जगू तुझ्याशिवाय? हा अरे हे सगळं तू तुझ्या नवऱ्यासाठी केलं पाहिजे. मी कोण आहे तुझा? काय नातं आहे आपलं? आता वाचलीस ना तू बातमी? म्हणजे ऐकलीस ना? त्या ड्रायव्हरच्या घरावर, त्या कुटुंबावर, त्या मालकाने सुद्धा असाच विश्वास ठेवला होता. मला सांग, त्या ड्रायव्हरला तरी वाटलं असेल का की आपला मुलगा असं काहीतरी करेल? त्या मालकाने सुद्धा त्या ड्रायव्हरच्या मुलावर अगदी जीवापाड प्रेम केलं होतं. पोटच्या गोळासारखं सांभाळलं होतं. जसं आता अहिल्यावहिनी पारूला सांभाळतात. त्या ड्रायव्हरच्या मुलाला सुद्धा आई नव्हती इकडे. पारूला सुद्धा आई नाहीये. तो मुलगा त्या मालकाला देव मानायचा. आपली पारू सुद्धा अहिल्यावहिनींना देव म्हणते, देवी आई म्हणते. पण शेवटी काय झालं रे? त्या मालकाच्या चांगुलपणाचा त्या ड्रायव्हरच्या मुलाने गैरफायदाच घेतला ना. मला सांग, असं झालं तर तू कोणाला तोंड दाखवणार आहेस मारुती? हे बघ मारुती, तू ना तिकडे ड्युटीवर असतोस. ती घरी एकटीच असते. मला सांग, तिला चांगलं सांगणारं, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे सांगणारं कोणी आहे का तिच्या आयुष्यात? ती पारू अरे अल्लड आहे, निरागस आहे, फार निखळ आहे. तिला कधी प्रेम नाही मिळालं रे आयुष्यात. आणि अशा मुलींना जेव्हा प्रेम मिळतं ना, तेव्हा त्या अशा वाहवत जातात नदीसारख्या, भुलतात त्या प्रेमाला. त्यांना कळत नाही आपण काय करतोय. हे बघ, हे जे काही मी बोलले ना, हा माझा अनुभव आहे. बाकी तू ठरव, विचार कर. म्हणजे करशील ना? नाही, बरं माझी पारू तशी नाही आहे. अरे मारुती, एवढं नको मनावर घेऊ. मी फक्त एक उदाहरण देत होते की समाजात आपल्या काय काय घडत असतं. याच्यामुळे काय होतं माहितीये का? मालक आणि नोकर यांच्यातले संबंध बिघडतात. तू विचार कर, पारूने जर असं काही केलं तर अहिल्यावहिनी तुला, त्या पारूला, तुमचा बारका कोण गणी, आणि ती तुमची बकरी वैजू यांना जिवंत ठेवतील. मारुती, तू अहिल्यावहिनींना ओळखतोस. तुमच्या अख्ख्या खानदानाची राख रांगोळी करून टाकतील. अहिल्यावहिनी गप्प बसणार नाही. तू त्यांना चांगलं ओळखतोस, कळतंय ना? नाही, पर मी आणि माझी मुलगी इतक्या स्वार्थी नाही होतो. नाही मारुती, मी म्हंटलंय का तुम्ही स्वार्थी आहात? तुम्ही फार निखळ आहात. पण एक शंका बुवा, असंच काही केलं तर पारूनी काय करशील? जर पारूने असं काही केलं ना तर जीव घेईन मी तिचा. वा, बरोबर.
तुझ्या जागी मी जर असते ना एक बाप म्हणून, तर मी सुद्धा हेच केलं असतं. तुझ्यासारख्या इमानी नोकरांची गरज आहे आम्हाला, म्हणजे किर्लोस्करांना. आज मला तुझ्याबद्दल खूप विश्वास वाटतोय. काळजी घे. हं? मी आले. पारू पारू प्लीज इकडे बस, इकडे बस, तू इकडे बस. पारू हे बघ, आय एम सॉरी, मी असं ओरडून बोलायला नको होतं तुझ्याशी. पारू पारू ही सगळी कामं तू आज करशील. उद्या तू नसल्यावर माझ्या बायकोने ही सगळी कामं जर नाही, अनुष्काने ही सगळी कामं जर नाही केली, तर मला तुझी आठवण येणार. आणि अनुष्का माझ्या आयुष्यात असताना मला जर तुझी आठवण आली तर ते योग्य आहे का? तर ही सगळी कामं तर तुझ्या नवऱ्यासाठीच कर, ज्याच्यावर तू प्रेम करशील, जो तुझा हात कधीच सोडणार नाही, आयुष्यभर तुझी साथ देईल. आय एम जस्ट अ फ्रेंड. मी फक्त एक मित्र आहे तुझा. माझ्यासाठी नको करू हे. कळलं का? तिची हिंमत कशी झाली आदित्यच्या कोटला हात लावायची? ती तिची लायकी विसरत चालली आहे बघते. आत्ता जाऊन अहिल्या मॅडमशी बोलते आणि तिला कामावरून काढून टाकते. काहीच फायदा होणार नाही. तू कितीही आरडाओरड केलीस तरी या घरातले तुझे नाहीत ऐकणार. पारू बद्दल एकही चुकीचा शब्द कोणीही ऐकून घेत नाही. दिशा नावाच्या नागिणीपासून तिने या घराला वाचवलंय. प्रीतमला दंश करण्याआधी आणि या घराचा नाश करण्याआधी त्या पारूने त्या दिशाचं सगळं पितळ बाहेर काढलं. राक्षसी नव्हती ग ती, राक्षसी. ती या घराला गिळायला उठलेली. बस, एक शब्दही ऐकून घेणार नाही. अगं मी त्या दिशाला बोलले होते हे सगळं. तुला काय इतका राग येतोय? आणि ती खरंच एक मोठी राक्षस होती, तरी तिला त्या पारूने हरवलं. कळतंय का तुला? त्या पारूने ना त्या दिशाला तिची लायकी दाखवली. घाल सुजवून गेली होती जेव्हा या घरातून गेली तेव्हा. मला नाही वाटत आयुष्यात तिने एवढा मार कधी यापूर्वी खाल्लाही असेल. त्या दिशाला ना तिच्या कर्माची फळं चांगलीच मिळाली. आता बसली असेल कुठल्या तरी जेलमध्ये कडी फोडत. त्यामुळे अनुष्का, मी सांगते ते ऐक. त्या पारूपासून जरा लांब राहा. महा डेंजर आहे ती. म्हणजे तुला जर या घरात यायचं असेल आणि येऊन टिकून राहायचं असेल तर त्या पारूच्या वाटेला जाऊ नको. नाहीतर तुझी ही तीच अवस्था करेल जी तिने दिशाची केली होती. दामिनी आंटी, मी किर्लोस्करांची होणारी सून आहे. तुम्ही नका काळजी करू. मी बघून घेईन पारूचं काय करायचं ते. ही मुलगी अशी काय? आधी किती साधी, सरळ, जीवाला जीव देणारी, जीव लावणारी वाटली होती, पण आता आज अचानक मला दिशासारखीच वाटली. जाऊ दे, आपल्याला काय, दुसऱ्याच्या गोष्टीत आपण इंटरेस्ट घ्यायचाच नसतो. मरू दे, आपण आपलं बघू. आज आपण जे मारुतीला इंजेक्शन दिलंय
त्याच्यामुळे तो पारूला काय अवॉर्ड फंक्शनला पाठवून देणार नाही. त्यामुळे बेस्ट ब्रँड अँबॅसिडर अवॉर्ड घ्यायला माझाच नंबर लागणार. लोक बोलत असतात काही बाई, ही पारू सतत आदित्यच्या पुढे 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 करत असते. एक वयात आलेली मुलगी आणि एक वयात आलेला मुलगा फक्त मित्र कधीच असू शकत नाहीत. हं? पारू अरे अल्लड आहे, निरागस आहे, फार निखळ आहे. तिला कधी प्रेम नाही मिळालं रे आयुष्यात. आणि अशा मुलींना जेव्हा प्रेम मिळतं ना तेव्हा त्या अशा वाहवत जातात नदीसारख्या, भुलतात त्या प्रेमाला. बा हरव इथं कशा बाई बसलायस? हा असंच. बरं तू कुठं होतीस? आदित्य सरांच्या खोलीत. कशाला? कशाला म्हणजे बारा आदित्य सरांना एवढा मोठा पुरस्कार मिळालाय आणि आता एवढा मोठा पुरस्कार मिळालाय म्हणल्यावर तो घ्यायला तर जावंच लागल ना. म्हणून त्यांची बॅग आवरत होते. बा मी त्यांच्या बॅग मध्ये ना व्यवस्थित समद भरून ठेवलंय बघ. त्यांना रोज लागणारी त्यांची कापडं, त्यांचे शूज, त्यांचं कोट, त्यांची औषधं समद व्यवस्थित भरून ठेवलंय बघ. बा तुला तर माहितच आहे आदित्य सरांची सवय, काही ना काहीतरी विसरणारच. म्हणून मीच त्यांना मदत करायला गेले होते, मुद्दामच गेले होते बघ त्यांच्या खोलीत. पारू तू आदित्य बाबांची मदत केल्यावर ते खुश झाले असतील ना? वय खुश झाले, काळजीनं आणि आपुलकीनं बोलले माझ्याशी. आपुलकीनं म्हणजे? आपुलकीनं म्हणजे बार तुझ्याशी बोलतात ना, आपल्या सावित्री आत्याशी बोलतात, समजेंशी बोलतात ना, अगदी तसंच. हे बा तुला माहित आहे मी ना आदित्य सरांसाठी शिरा बी नेला होता. आता मला एक सांग, आधी आपण खायचं की दुसऱ्यांना द्यायचं? आणि त्यांनी खायच्या आधी त्यांनीच मला भरवला. का 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 त्यांनी तुला शिरा का भरवला? हा काय नको ते प्रश्न विचारतोयस? बरं ते समजा जाऊ दे. आधी मला समजा आवरून ना आदित्य सरांसाठी प्रार्थना करायला मंदिरात जायचं आहे. मी आलेच. हा ए बारू तू का जाणार आहेस मंदिरामध्ये? त्यांच्या करता प्रार्थना करायला त्यांच्या घरातले इतर लोक नाहीत का? आणि त्यांना देवळात जाता येत नाही का प्रार्थना करायला? का प्रार्थना करायला सुद्धा त्यांना नोकर लागते? अरे मग काय झालंय तुला? आणि हे असं का बोलतोयस? बस तू काल आली आहेस बंगल्यात. आदित्य बाबा आणि प्रीतम बाबा लहान असल्यापासून मी इथं काम करतोय. या श्रीमंत लोकांना मी चांगला ओळखून आहे. हळू बोल बा. यांना स्वतःची कामं करायला सुद्धा नोकर लागतात. स्वतःची हलकी फुलकी कामं सुद्धा करायला नको त्यांना. यांना देवळात जायला नको प्रार्थना करायला. तुला सांगतो पारू, आता आपण धड होत ना, आपल्यात रग आहे ना, तोपर्यंत आपण यांची सेवा करू. उद्या जर का आपण आजारी पडलो ना तर हे 2 हात सुद्धा द्यायला येणार नाहीत आपल्याला. नाही बा, तू हे जे काय बी बोलतोयस ना ते मला पटतच नाहीये बघ. बा तुला बी चांगलं माहितीये की किर्लोस्कर कुटुंबामध्ये असं कोणीच नाही. आणि आदित्य सर तर अजिबातच नाही. हारप बा तुझा बी आदित्य सरांवर लय जीव आहे माहित नाही का मला? आणि एवढं समजा असताना तू असं विचित्र कशा पायी बोलतोयस? बा आदित्य सरांच्या बाबतीत मी एक सुद्धा वाईट शब्द ऐकून घेणार नाही. मला नाही आवडत त्यांना कोणी काय बोललेलं. पारून आज माझ्यावर आवाज वाढवत. या आधी कधीही असं झालेलं नाही. माझी पारू बदलली. तिची परीक्षा घेण्यासाठी मी आदित्य बाबांबद्दल वाईट साईड बोललो. आदित्य बाबा मला माफ करा. देवा मला माफ कर. मी आज माझ्या मालकांबद्दल अपशब्द वापरलो. आज पहिल्यांदाच बा त्याच्या मालकांबद्दल असं बोललाय, ते बी आदित्य सरांबद्दल.
बाचा आदित्य सरांवर लय जीव आहे. पोटच्या मुलासारखं समजतो तो आदित्य सरांना. मग असं का वागतोय बा? बा तुला बरं वाटत नाहीये का? तुला काही पाहिजे का? मला काही नको, आधी गणीला जेवायला वाढ जा. ठीक आहे. गणीला जेवायला दिल्यानंतर मी माझी बॅग बी आवरून घेते. कशाला? कशाला म्हणजे बा? अरे मला बी पुरस्कार मिळाला आहे आणि आदित्य सरांबरोबर तो पुरस्कार घ्यायला मला बी जायचं आहे. मी आलेच. आज दामिनी मॅडम बोलायला लागल्यात, उद्या अख्खं जग बोलायला लागेल. नाही नाही, माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडलेले मला नाही चालणार. पारू थांब. काय झालं बा? तू बॅग घेऊन कुठेही जाणार नाहीयेस. हा? आणि आदित्य बाबांबरोबर तर अजिबात जायचं नाही. उद्या आपल्याला आपल्या गावी जायचंय. हे नाही आवा. तू मला सांग, मी आदित्य सरांना काय उत्तर देणार आहे? त्यांना सांग माझ्या बानी नाही सांगितलंय म्हणून. काय सांगू? बा ऐक ना माझं बा. सी दीक्षा, फार मॉडर्न नसावेत. हा पण अगदीच ओल्ड फॅशनही नको. थोडी सिम्प्लिसिटी मेंटेन करूया. आणि या प्लीज नो ड्रॅमॅटिक कलर्स. मी ह्यातले काही शॉर्टलिस्ट केलेले आहेत. मी एक काम करतो, आय विल मेल यू द फायनल वन. इज दॅट ओके? ओके, या, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. येस ब्रो, व्हॉट्सअप? व्हॉट्सअप म्हणजे काय रे? 2 दिवसात खूप प्रगती केली आहेस तू. हा, अरे रोमॅन्टिक झालायस. अनुष्कासाठी सुरू आहे ना हे सगळं? नाही, पारूसाठी. पारू? अरे पारूच्या आयुष्यातला हा सगळ्यात पहिला अवॉर्ड आहे ना. मग अवॉर्ड घ्यायला जाताना ती प्रेझेंटेबल दिसायला नको? आणि तिकडे सगळे मीडियावाले असतील. पारू इज अ ब्रँड अँबॅसेडर. सगळ्यांच्या नजरात तिच्यावर असतील. मग तिचा लुकही तसा असायला हवा ना. म्हणून मी डिझायनरला बोलून घेतलं. याला पारू मध्ये एवढा इंटरेस्ट कसा काय? यु नो व्हॉट प्रीतम, मी आयुष्यात इतके अवॉर्ड्स घेतलेत पण तरीही मी या अवॉर्डसाठी खूप एक्सायटेड आहे. कारण पारूच्या आयुष्यातला हा सगळ्यात पहिला अवॉर्ड आहे आणि तोही इतका मोठा. तिच्यासाठी हे सगळंच खूप स्वप्नवत असणार आहे. मग विचार कर ना, पारूसाठी हा किती महत्वाचा दिवस असेल. असं अवॉर्ड घेणं वगैरे पारूच्या आयुष्याचा भागच नाहीये. तिने कधी विचारही केला नसेल. म्हणून तिच्यासाठी हा दिवस मेमोरेबल बनवला पाहिजे. तिच्यासाठी हे सगळंच स्वप्नवत असणार आहे आणि तिचं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे. हे करेक्ट बोललास तू. नाही म्हणजे पारूने आजवर काय काय केलं रे आपल्या घरासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी. अरे माझं लग्न तू आणि पारू होता म्हणून झालं. यार पारू आहे ना सगळ्या नात्यात बेस्ट आहे. शी डिझर्व्स द वर्ल्ड यार. ते मी काय म्हणतो, मी पण तिला ड्रेस गिफ्ट करू का? या व्हाय नॉट. हा, मी आत्ताच जातो डिझायनरकडे आणि तिला सांगतो. ओके ओके, चल आलो पटकन. या. बाय. तू बॅग घेऊन कुठेही जाणार नाहीयेस. का? आणि आदित्य बाबांबरोबर तर अजिबात जायचं नाही. हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग 1 2 3 4. हॅलो हॅलो हॅलो. तर या वर्षीचा सर्वात ग्रेट अवॉर्ड, द ग्रेटेस्ट ब्रँड अँबॅसेडर ऑफ द इयर अवॉर्ड गोज टू पार्वती मारुती सेमसे. मॅडम, तुम्हाला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अवॉर्ड, द ग्रेटेस्ट ब्रँड अँबॅसेडरचा अवॉर्ड मिळालाय. तुम्ही जर अवॉर्ड स्वीकारला तर आम्ही धन्य धन्य होऊन जाऊ. मॅडम प्लीज. मला नकोय तो पुरस्कार. नकोय म्हणजे? अहो मी तुमचा अवॉर्ड तुम्हाला देतोय, हक्काचा. मी नाही म्हणलं ना. पारू पारू
झालं? का नकोय तुला अवॉर्ड? ते बानं पुरस्कार घ्यायला जायचं नाही सांगितलं. काय? का? अगं केवढा मोठा पुरस्कार आहे माहितीये का? तो असं कसं नाही जायचं? नाही नाही, ते काय नाही, तू 1 मिनिट थांब, मला आधी दादाशी बोलावं लागेल. तू कुठेही जायचं नाही, इथेच थांबायचं. मी आलो, थांब. ते